नाही देणार क्लास. तर मी थोडक्यात प्रभूजींचं इंट्रोडक्शन देतो. प्रभूजी हे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचे वरिष्ठ शिष्य आहेत. ते सध्या संन्यासा कॅन्डिडेट पण आहेत. प्रभूजींनी इस्कॉन प्रभुपादांचे जे पुस्तक आहेत त्यांची बुक रिडिंग पासून थ्रू प्रभूजींनी इस्कॉन जॉईन केलेलं आहे. तर 1998 साली प्रभूजींनी इस्कॉन जॉईन केलेलं आहे. त्यानंतर प्रभूजी एवढे प्रभावित झाले इस्कॉनशी की त्यानंतर त्यांनी 2000 पासून फुल टाइम ब्रह्मचारी म्हणून सेवा दिली. प्रभूजींनी 10 वर्ष मला वाटतं इस्कॉन नागपूरचे अध्यक्ष म्हणून प्रचार वगैरे केला. परत अजून इस्कॉन अमरावतीचे 10 वर्ष म्हणून प्रचार केला प्रभूजींनी. आणि प्रभूजी एक युथ प्रचारक आहेत. त्यांनी नागपूर आणि अमरावती झोनमध्ये युवक देताना मार्गदर्शन करतात प्रभूजी. आणि आपण नेहमी बघत असतो की व्यासपूजा वगैरे काही जरी असेल तरी प्रभूजी अँकरिंग साठी असतात. त्यामुळे सर्वच लोक प्रभूजींना ओळखतात. तर मी थोडक्यात प्रभूजींचं इंट्रोडक्शन संपवतो. प्रभूजी आपण क्लासला सुरू करू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैधूतं परिजतं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. साधु साधु दादाय नाति नीचोचता कर हान मुंज कदाचिन्माम् प्रेम्णा हृदकण्ठयो स्फुरः. हरे कृष्ण. तर सर्वप्रथम इस्कॉन बीडच्या सर्व भक्तांचा विशेष करून श्री राधा गोविंद भगवंतांच्या सेवे जे सर्व भक्त आहेत त्यांच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि स्पेशली हृदय विठ्ठलांच्या चरणी सादरवंदन प्रणाम आहे. प्रभूजींच्याच आदेशाचं पालन करण्यासाठी आज इथे सेवेची संधी मिळाली आहे. आणि थोडं माझ्यामुळे उशीर झाला त्यासाठी क्षमा असावी. तर विशेष करून जो विषय म्हटलं गेलं आज, तसं आज पण खूप विशेष दिवस आहे. वसंत पंचमी आहे.
आणि अनेक आचार्यांचा आविर्भाव तिरोभाव आहे. विष्णू वृंदावनमध्ये आजच्या दिवशीच आजपासूनच फाल्गुन पौर्णिमेपर्यंत जवळपास एक सव्वा महिना जो राहतो, विशेष उत्सव राहतात भगवंतांचे. त्याची सुरुवात आजपासूनच होते. पण इथे नियमित जे साप्ताहिक ऑनलाईन दर शुक्रवारी जे सत्संग होतात, आणि त्या शृंखलेतच आज आध्यात्मिक गुरुचं महत्व या विषयावर आपण काही ऐकण्याचा प्रयत्न, समजण्याचा प्रयत्न करूया, की विशेष करून काय महात्म्य आहे, काय काय महिमा आहे, की महत्व आहे गुरुचं. तर शास्त्रांच्या शब्दांच्या द्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करू. इथे अनेक जण तसे जुने भक्त पण आहेत, म्हणजे जे ब्रह्मद्वकावडी संप्रदायामध्ये शिक्षा दीक्षा ज्यांनी प्राप्त केलेली आहे असे सर्व आहेत. आणि अपेक्षा आहे की जवळपास सर्वच आहे जे नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहे, भगवंतांच्या सेवेत लागलेले आहेत, असे भक्त आहेत. तर त्या सर्व भक्तांसाठी विशेष करून एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. ज्यांना भगवंत श्रीकृष्णांची प्राप्ती करायची असेल, तर गुरुचं महत्व जवळपास म्हणू शकतो की श्रील रूप गोस्वामी भक्तीचं मार्गदर्शन, आपण भक्ती कशा प्रकारे करायला हवी, भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्तीचे किती वेगवेगळे प्रकार राहतात, भक्तीचे वेगवेगळे किती स्तर राहतात, या सर्व विषयांचं सविस्तर जो विश्लेषण केलेलं आहे श्री रूप गोस्वामींनी, तो ग्रंथ आहे भक्ती रसामृत सिंधू. भक्ती रसामृत सिंधू मध्ये भगवंतांच्या भक्ती करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, ज्यांना 64 अंग म्हटले जातात. त्याच्यामध्ये जसं भगवंतांच्या नावाचा जप करणं आहे, श्रीमद भागवतचं श्रवण करणं आहे, साधू संघ आहे, भगवंतांच्या विग्रहांची अर्चना करणं, भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं, मंदिरातली वेगळी मार्जन आदी सेवा करणं, भगवंतांचा शृंगार करणं, एकादशी तिथीचं पालन करणं, जन्माष्टमी आहे, कार्तिक व्रत आहे, भगवंतांच्या धामात वास करणं, भगवंताच्या धामाची परिक्रमा करणं, असे अनेक, आणि नाम अपराध, सेवा अपराध, असे एकूण 64 अंग आहेत. तर काही भक्तीचे अंग आपण जास्त प्रमाणात करू शकतो, काही कमी प्रमाणात करतात. देश काळ परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अंगांचं आपण पालन केलं जातो. पण त्या सर्व जितके 64 अंग आहेत, 64 अंगामध्ये सर्वात पहिले 4 अंग, ज्यांना आता मराठीत काय म्हणणार, इंग्लिशमध्ये शब्द ऑप्शनल अँड मॅन्डेटरी म्हणतात. ऑप्शनल म्हणजे पर्यायवाची म्हणू शकतो, आणि मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य आहेतच. तर 64 म्हणणं काही गोष्टींना कधी आपण करू शकतो, कधी नाही करू शकत, कधी जास्त प्रमाणात, कधी काही कमी प्रमाणात पण केले जातात. पण त्याच्यामधनं पहिले 4 जे अंग आहेत त्यांना अनिवार्य म्हटलं आहे, म्हणजे करायचंच आहे, त्याच्यामध्ये हो नाहीचा प्रश्नच नाहीये. आणि त्या 4 अंगांना संपूर्ण जितके भक्तीचे 64 अंग आहेत, त्या 64 अंगांचा पाया म्हटलेला आहे. हिंदीमध्ये म्हणतात नीव, इंग्रजीमध्ये म्हटलं जाते फाउंडेशन. आपण जेव्हा इमारत बनवतोय, इमारतीचं निर्माण कार्य केलं जातं, त्याचे वेगवेगळे भाग आहेत. बीम राहतात, सॉरी, पिलर राहतात, त्याचं म्हणजे भिंत राहतात. पण सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे म्हणे, पाया आहे. आणि जर पायाकडे आपण दुर्लक्ष केलं, आपण इमारतीचं निर्माण करत आहोत, पण काही बिल्डर राहतात असे, काही करप्ट, जे पायाबरोबर लक्ष देत नाही, त्याच्यामध्ये काही कंजूसी करून घेतात आणि प्रामाणिकपणे त्याला बनवत नाही. जर पायाकडे दुर्लक्ष केलं, जर पाया बरोबर नसेल, जर नीव बरोबर नसेल इमारतीची, तर काय होणार? तर म्हणजे त्याचे 3 परिणाम होतात.
कोणते 3 परिणाम आहेत? पहिलं आहे की ती इमारत कमजोर राहणार, हं, मजबूत राहणार नाही. म्हणजे जर खूप मोठं काही वादळ आलं, तुफान आलं, तर पडण्याची शक्यता राहते. तर पहिली गोष्ट की इमारत मजबूत राहणार नाही. दुसरं आहे, त्या इमारतीला खूप उंच तुम्ही त्याचं निर्माण करू शकत नाही, कन्स्ट्रक्शन. जसं पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा. जर वरचे मजले उचलायचे असतील तर स्ट्रॉंग फाउंडेशन खूप गरजेचं आहे. तर जर फाउंडेशनच बरोबर नसेल तर इमारत तुमची वरती उचलू शकणार नाही तुम्ही. आणि तिसरं आहे, पहिला म्हटलं की ती इमारत कमजोर राहणार. दुसरं आहे की ती इमारत वरती जाणार नाही. आणि तिसरं की जास्त काळ टिकणार पण नाही. काही काळानंतर ती पडून जाणार. तशाच प्रकारे भगवत भक्तीची इमारत आहे. भगवत भक्तीचा जो वेगवेगळे सोपान आहेत, आदर, श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, त्या सर्वोच्च कृष्ण प्रेम पर्यंत जर पोचायचं असेल, ही संपूर्ण इमारत जर बनवायची असेल, तर म्हणे पाया मजबूत राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर पाया नसेल तर काय होणार? मी पहिल्या गोष्ट म्हटली, इमारत मजबूत राहणार नाही. तर इमारत मजबूत राहणार नाही म्हणजे भक्ती त्याची मजबूत नाही राहणार. ज्याला म्हणतात कोमला श्रद्धा म्हटलं जाते. याच्यामध्ये म्हणजे त्याची भक्ती खूप लवकर प्रभावित होऊन जाणार. जर जीवनामध्ये काही प्रतिकूल परिस्थिती आल्या, जीवनात काही दुःख कष्ट आलेत, तर भक्ती सुटून जाते अशा लोकांची. नाहीतर सीझनल भक्ती राहते. म्हणजे कार्तिक महिना आला तर मंगला आरतीला दिसणार सर्व. आणि जसं कार्तिक पौर्णिमा संपली, म्हणून मग कोणी दिसतच नाही. आणि जन्माष्टमी आले तर एकदम पूर्ण दिवस दिसतील ते. पण इतर दिवशी दिसत नाही. तर सीझनल भक्ती म्हणतात. दुसरे एक शब्द म्हटलं तर मोडी भक्ती. मोडी भक्ती म्हणजे इच्छा झाली तर खूप भक्ती करणार, आणि दुसऱ्या दिवशी जर मनामध्ये प्रतिकूल भाव आहेत, मनात काही दुर्भावना आल्या, तर त्या दिवशी मग भक्तीला सोडून देणार. एक दिवशी एकदम 4 वाजता उठून खूप तप साधना करणार, आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत सोबत राहणार. तर असं उतर चढ राहतो. आणि तर बघ, इमारत टिकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी म्हटलं तर इमारत खूप जास्त वरती नाही जाणार. खूप उंच तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तर तशाच प्रकारे तो भक्त कधी वरच्या स्तरावर पोचत नाही. दुसऱ्या शब्दात म्हटलं, भक्तीची खरी सुरुवातच होत नाही त्याची. आणि तिसरी गोष्ट म्हटली की तो जास्त काळ ती इमारत टिकणार नाही जर पाया नसेल तर. तर तशा प्रकारे असे लोक जे राहतात, ज्यांचा पाया जर मजबूत नसेल, तर परिणाम काय होतो म्हणे की त्यांची पण इमारत जास्त काळ टिकत नाही. इतक्या वर्षाच्या कृष्ण भावनेच्या अभ्यासमध्ये एक अनुभव बघितला आहे की अनेक जण आलेत. इस्कॉनमध्ये खूप जण येतात. इस्कॉनचं कीर्तन बघून, इस्कॉनचा प्रसाद बघून, भगवंतांचं दर्शन बघून अनेक लोक आकर्षित होऊन जातात. पण जितके लोक आकर्षित होतात, जितके लोक येतात, सर्व टिकत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जसं मराठीत पण म्हणू शकतो, पण हिंदीत आहे की भक्ति में आना कठिन है, आने के बाद भक्ति को करना कठिन है, करने के बाद उसमें टिकना कठिन है, और टिकने के बाद ऊपर चढ़ना कठीण है. 4 गोष्टी आहे की भक्तीमध्ये येणंच कठीण आहे. जर आलं तर भक्ती सातत्याने नियमितपणे करणं हे पण सोपी नाही. आणि तिसरी गोष्ट आहे की मग भक्तीमध्ये टिकून राहणं जीवनच्या शेवटच्या श्वासापर्यंत, ते कठीण आहे. आणि चौथं आहे की मग फक्त टिकून राहणंच महत्वाचं नाही, तर भक्तीमध्ये पुढे वाढ पण व्हायला पाहिजे ना. दिने दिने वृद्धी होऊ का नामेर प्रभावे. जसं एक आई वडिलांचा जर मुलगा असेल,
तो पहिल्या वर्षात कितवीत होता म्हणे? दुसरीमध्ये. मग दुसऱ्या वर्षात कितवीमध्ये होता म्हणे? दुसरीमध्ये. 5व्या वर्षात कितवीमध्ये होता म्हणे? दुसरीमध्ये. 10व्या वर्षात कितवीत होता म्हणे? दुसरीमध्ये. तर आई वडील काय करणार? त्याची आरती करणार. एकाच वर्गामध्ये तो 10 वर्षापासून आहे, तर त्याला म्हणजे दंड दिलं जाणार, शिक्षा दिली जाणार. तर अपेक्षा काय केली जाते? दरवर्षी काही वाढ व्हायला पाहिजे ना. तर आमची भक्ती पण पुढे वाढत आहे का, ते महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टींसाठी काय महत्वाचं आहे? म्हणे पाया पाहिजे. जर पाया नसेल तर या काही गोष्टी होणार नाही. अच्छा, आणखी एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपण फाउंडेशन विषयी बोलतोय, इमारतचं निर्माण करण्या अगोदर पायाची गरज आहे. मग इमारत जेव्हा निर्माण होत आहे तेव्हा पण पायाची गरज आहे. आणि असं नाही की इमारतचं पूर्ण निर्माण झालं त्यानंतर आपण खालतून पाया काढून घेणार. फाउंडेशन तो नेहमीच राहणार आहे. तर तशा प्रकारेच शील रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधू मध्ये म्हणतात, या भक्तीचे 64 अंग आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो अंग आहे तो सर्व भक्तीच्या अंगचा पाया आहे. भगवंतांचं नाव जप तुम्ही करताय, त्याचं फळ कसं मिळणार? तर म्हणे की त्या भक्त नाम जपची जी इमारत आहे त्याचा पाय पण तोच आहे. आपण श्रीमद भागवत वाचतोय, त्याचं फळ मिळणार काय? म्हणजे त्यासाठी पण तो पाया पाहिजे. आपण भगवंताच्या धामात जातोय, परिक्रमा करतोय, धामवास करतोय, त्याचं फळ कसं प्राप्त होणार? आपण राधा गोविंदची सेवा करतोय, त्याचं फळ कसं प्राप्त? सर्व जितके आपण अंग आहेत त्याच्यामध्ये फळ तेव्हाच प्राप्त होणार, तो टिकून त्या अंगामध्ये तेव्हाच राहणार जेव्हा त्याचा पाया मजबूत राहणार. आणि तो पाया काय आहे? तर श्री रूप गोस्वामी भक्तिसाम सिद्ध म्हणजे म्हणतात, आदौ गुरुपादाश्रय. आदौ म्हणजे सर्वात पहिलं अंग कोणतं आहे? म्हणजे गुरुपादाश्रय. गुरुचा आश्रय घेणं, पूर्णपणे गुरुला समर्पण होणं, हे सर्वात महत्वाचं आहे. आता का बरं? तर तेव्हा आपण काही आचार्यांच्या शब्दाने इथे बघूया. जेव्हा साक्षात स्वतः भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरना विचारलं आहे, काय इतकं महत्व आहे गुरुचं? कोण विचारत आहे? भगवंतच विचारत आहे. कोणाला? हरिदास ठाकूरना. आणि तेव्हा नामाचार्य श्री हरिदास ठाकूर सांगतात, बहुयोनी भ्रमी मानव शरीर, दुर्लभ शुभद अति, तथापि अनित्य पाहिले येई, यावत जीवने स्थिती. कोण म्हणत आहे? हरिदास ठाकूर. काय म्हणे? बहुयोनी भ्रमी, 84 लक्ष योनीमध्ये खूप जास्त जेव्हा आपण भ्रमण केलेलं आहे, मानव शरीर प्राप्त होणं खूपच कठीण आहे. हे आपण अनेकदा आपण ऐकलं असेल. तर दुर्लभ म्हणे खूपच दुर्मिळ आहे. एक दुर्दैव आहे की किती दुर्मिळ आहे त्याची आपल्याला जाणीव नाही आहे. जर जाणीव झाली असती, आपण ऐकलंय की दुर्लभ मानुष्य जन्म, आणि भजहुरे मन, त्याच्यामध्ये पण म्हणतात दुर्लभ मानव जन्म. आणि प्रल्हाद महाराज पण म्हटले आहे, जेव्हा कौमारमाचरित प्राज्ञ म्हटलं तर दुर्लभम मानुषम जन्म. तर जितके ग्रंथ आहेत, जितके संत आहेत, जितके भक्त आहेत, जितके आचार्य आहेत, सर्वांनी ही गोष्ट म्हटली की मनुष्य शरीर खूप दुर्मिळ आहे. इतर सर्व शरीरामध्ये खूप जास्त भ्रमण झाल्यानंतर मनुष्य शरीर प्राप्त होतो. म्हणजे 84 लक्ष योनी आहेत प्रत्येक योनीमध्ये, आणि प्रत्येक योनीमध्ये पण खूप वेळा फिरावं लागतं. आणि त्यावेळी फक्त एक वेळा मनुष्य शरीर प्राप्त होण्याची शक्यता राहते, असं म्हटलं गेलं आहे. महाभारतमध्ये असा उल्लेख येतो, एका वेळेस साक्षात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनासोबत जेव्हा फिरत होते हस्तिनापूरमध्ये, तर काय बघितलं अर्जुनाने? की एक छोटासा कीट होता, किडा किडा राहतो ना,
सो भिंतीवर असं चढण्याचा प्रयत्न करत चढता चढता खाली पडत होता, मग चढण्याचा प्रयत्न करत मग खाली पडत होता. तर त्या छोट्याशा किड्याची जी दशा बघितली तर अर्जुनाच्या हृदयामध्ये दया आली. भगवंत आपला अंश आहे, हा जीव बघा कसा कष्ट भोगतोय. तर त्या किड्याला जेव्हा बघितलं श्रीकृष्णांनी, तर भगवंत काय म्हटले, म्हणजे त्या किड्याला तू बघून तुला दया येत आहे. तुझ्या माहितीसाठी त्या किड्याने कमीत कमी 50 वेळा इंद्रचं पद स्वीकार केलेलं आहे. 50 वेळा तो इंद्र झालेला आहे. तर या जगामध्ये असं कोणतं शरीर नाहीये जे आपल्याला प्राप्त झालं नसेल. तर सर्व शरीरामध्ये आपण खूप जास्त फिरलं, फिरता 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 एकदम शेवटी म्हटलं जाते, खूप जास्त जेव्हा भ्रमण होऊन जाते, तेव्हा हा शरीर प्राप्त झालाय. पण दुसरं महत्वाचं काय गोष्ट आहे, तथापि अनित्य. एकतर दुर्मिळ तर आहेतच, पण अनित्य आहे, नश्वर आहे. आणि केव्हा या देहाचं शरीराचा अंत होणार याची काही गॅरंटी पण नाही आहे. तर याचं जास्त लवकरात लवकर लाभ घेणं गरजेचं आहे. तर श्री हरिदास ठाकूर जेव्हा या शब्दांना म्हणतात, या शब्दांचा अर्थ काय आहे, तर आपण भक्तिविनोद ठाकूरच्या शब्दात ऐकूया. भक्तिविनोद ठाकूर या शब्दांचा अर्थ समजत आहे. तर बंगाली आणि हिंदी आहे. आता माझं मराठीची तयारी नव्हती माझी. 84 लक्ष जोनी भ्रमिते भ्रमिते अज्ञात सुकृती बोले जीवेर मानव शरीर लाभ है. हे खूप महत्वाचा शब्द आहे बघायचे. 84 लक्ष योनीमध्ये जेव्हा जीव भ्रमण करतो, आपल्याला माहिती आहे की कोणी ज्याला खूप झोपण्याची इच्छा असेल तर त्याला अस्वलचं शरीर प्राप्त होतो. ज्याला खूप मांस भक्षण करण्याची इच्छा असेल त्याला सिंहाचं शरीर प्राप्त होतो. खूप जास्त पुण्य केलं तर स्वर्गात जातो. पाप जर केले तर निम्न योनीची प्राप्ती होते, नरकात व्यक्ती जातो. प्रश्न आहे, मानवी शरीर जो प्राप्त होतो तो कोणत्या कर्माच्या फळामुळे प्राप्त होतो. जर कोणी कुत्र्याच्या शरीरात आहे, मांजराच्या शरीरात आहे, कोणी गाढवाच्या शरीरात आहे, मनुष्य शरीर कसा प्राप्त होतो प्रश्न आहे. तर इथे म्हटलं आहे 84 लक्ष जोनीमध्ये जेव्हा भ्रमण करता करता काय होते, म्हणे अज्ञात सुकृती जेव्हा त्याला प्राप्त होते त्या जीवाला. आता अज्ञात सुकृती शब्दाचा अर्थ काय आहे? अज्ञात सुकृती म्हणजे इतर योनीमध्ये आहे. समजा कोणी कुत्र्याच्या शरीरात आहे, मांजरच्या शरीरात, गाढवाच्या शरीरात असेल आणि त्या शरीरामध्ये जेव्हा तो आहे त्यावेळेस काय होणार, न कळता तो भगवंतांचे भक्त जेव्हा भगवंतांची भक्ती करतात, भगवंतांच्या नावाचं उच्चारण करतात, भगवंतांची सेवा करतात, त्यावेळेस अशा भक्ती अंग जे करणारे जे भक्त आहेत, त्या वातावरणाच्या संपर्कात तो जीव येतो. म्हणजे त्याला भक्ती माहिती नाही, त्याला नाम संकीर्तन, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम या काहीच गोष्टी माहिती नाही. पण तिथे आला आणि तिथे उच्च स्वरामध्ये बीडचे भक्त की संकीर्तन करत आहे. अनेक वेळा आम्ही बघितलं, ज्या ब्रजमंडल परिक्रमेत पण आम्ही जातो, तर परिक्रमा सुरू आहे आणि परिक्रमाच्या सोबत उच्च संकीर्तन होतो आणि त्या संकीर्तनच्या वेळेस काही कुत्रा एखाद ना एखाद कुत्रा राहतो जो संकीर्तनच्या जवळ येतो. वृंदावनचे कुत्रे तर वेगळे आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण इतर जागी पण आपण या गोष्टींचा अनुभव घेतला असेल. असे अनेक जीव राहतात आणि त्यासाठीच श्री चैतन्य महाप्रभू असे जीवांना सुकृती, कोणती सुकृती द्यायची आहे, जेणेकरून त्यांना मनुष्य शरीर प्राप्त होणार. ती सुकृती कशी प्राप्त होणार? तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, जपिले श्री कृष्ण नाम आपण से तरे, उच्च संकीर्तन पर उपकार करे. आपण जर माळावर जप करतोय त्याच्याने काय होणार? जपिले श्रीकृष्ण नाम आपणच तरे. जर आपण नाम जप केलं तर आपलं उद्धार होणार. पण उच्च संकीर्तन, एकदम माईक घेऊन डीजे घेऊन रथयात्रा होत आहे आणि उच्च स्वरात कीर्तन करतोय, तर असे अनेक आहेत. पशु आहेत, वृक्ष आहेत, झाडं आहेत, गवत आहे, तृण आहे, असे अनेक शरीर आहेत, असे अनेक योनी आहेत, ज्यांना भगवंतांची भक्ती प्रत्यक्षपणे करण्याची संधी मिळत नाहीये. अशा जीवांची
सुकृती जागृत कशी होते, ही अज्ञात सुकृतीचा अर्थ पुण्य नाहीये. अज्ञात सुकृती म्हणजे काही ना काही कारणास्तव, काही ना काही निमित्त झाल्याने ते भगवंताच्या भक्तांच्या संपर्कात आले. मग कधी कधी भक्त काय करतात, जसं शिल प्रभुपादांचे आपण बघतो. शिल प्रभुपादांच्या समोर प्रभुपादांची एक शिष्या होती, काय नाव होतं, गोविंद माताजी. तर गोविंदा माताजी तिथे बसले होत्या. अचानक काय आलं म्हणे, कॉक्रोच आलं. आणि जनरली कोणी माताजी कॉक्रोच बघून घाबरून जातात. तर ती पण माताजी पण ते घाबरून गेल्या. आणि त्यावेळेस प्रभुपादांनी काय म्हटलं, त्या जे कॉक्रोच आहे त्या कॉक्रोच साठी पण हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करा. अनेक वेळा आपण बघितलं असेल, काही भक्त काय करतात, कधी ते काय अळी म्हणतात ना, अळी जात राहते. तर आपण काय करतो, भगवंताच्या चरणाचं पुष्प आहे ते घेतो आणि त्याच्यामध्ये ते ते पुष्प त्याला अर्पण करतो. तर अशा प्रकारे असे म्हणजे, तर असे अनेक अज्ञात सुकृती जेव्हा जमा होतील त्या जीवाच्या, तेव्हा त्याला मानवी शरीर प्राप्त होतो. हा खूप म्हणजे महत्वाचा एक नवीन गोष्ट असेल, बहुतेक खूप जणांनी या गोष्टीवर लक्ष दिलं नसेल. मनुष्य शरीर कसा प्राप्त होतोय. तर इतर सर्व शरीरांचा आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे की असं कर्म केले, अशी इच्छा केल्या, तर इच्छानुसार कर्मानुसार आपल्याला वेगवेगळे शरीर प्राप्त होत आहे. पण मानवी शरीर मध्ये येणं इतकं सोपी नाहीये. हे भक्तिविनोद ठाकूर समजत आहे. अज्ञात सुकृती बोले जीवेर मानव शरीर लाभ है. तर खूप म्हणजे हम्म. अनेक सुकृती नंतर हा प्राप्त झालेला आहे. हॅलो. म्यूट करू शकता जे कोणी अनम्यूट झाले चुकून काही. हॅलो. कोणी आहेत का इथे होस्ट? केलंय प्रभूजी, केलंय मी. ठीक. तर पहिली गोष्ट, दुर्लभ शब्दाचा अर्थ भक्तीविनोद ठाकूरने समजवला. आता दुसरा शब्द कोणता व्हायचा? दुर्लभ शुभद. तर पहिलं झालं की दुर्मिळ आहे. शुभद म्हटलंय म्हणजे खूप शुभ आहे, खूप विशेष याचा काही लाभ आहे. कोणतं लाभ आहे? मानव शरीर दुर्लभ, जे हेतू मानव शरीरे, जे परमार्थ साधन होय, तहा अन्य कोण शरीर हैते पारेना. हे बंगाली शब्द आहे. बंगाली आपण लक्ष देऊन जर वाचलं तर कठीण नाही आहे बंगाली समजण्यामध्ये पण, की मानवी शरीरात दुर्लभ तर म्हटलं आहे, पण शुभद का बरं म्हटलं? शुभद म्हणजे शुभ देणार, शुभ प्रदान करणार. का बरं? जे हेतू मानव शरीरे, जे परमार्थ साधन है. मानवी शरीरामुळे जीवाला जो सर्वोच्च परमार्थ, परम अर्थ, अर्थ म्हणजे प्रयोजन, लक्ष आहे, परम लक्ष्याची प्राप्ती होते. आणि त्या परम लक्ष्याची प्राप्तीसाठी जो साधन केला जातो, परम लक्ष्य म्हणजे भगवंतांची प्राप्ती आणि विशेष करून आत्मसाक्षात्कार. जो आत्मा आहे, अनेक योनीपासून या 84 लक्ष योनीमध्ये बद्ध झालेला आहे, आपली स्वरूप स्थिती विसरलेला आहे. आपण कोण आहोत, आपण का बरं या जगात कष्ट भोगत आहोत, कशा प्रकारे या जन्ममृत्यू चक्रातून मुक्त होऊ शकतो, कशा प्रकारे आपल्या आध्यात्मिक स्वरूपला प्राप्त करू शकतो, या सर्वांसाठी जो साधन करायचं आहे, तो साधन फक्त मानवी शरीरातच होणार. मानवी शरीराला बनवलं गेलं आहे फक्त त्या गोष्टीसाठीच. जसा प्रकार जर उदाहरण दिलं तर, आपण हातात घड्याळ घातली आहे, तर प्रश्न विचारला गेला की हातात घड्याळ का बरं घातली जाते? वॉच राहते ना, स्मार्ट वॉच आजकाल घालतात. तर स्मार्ट वॉच विषयी मी म्हणत नाही, पण नॉर्मल घड्याळ जे आपण घालतो, त्याचं काय उद्देश आहे? त्या घड्याळाचा कसा वापर केला जातो? त्या घड्याळाला आपण माताजी कोणी घरी स्वयंपाक करताना अ, चमच्यासारखं वापरू शकता का? की त्याच्यामधनं आपण असे पोहे खाणार घड्यामध्ये घेऊन? नाही. की इतर कोणता वापर आहे का? घड्याळाचं एकमेव वापर काय आहे? घड्याळाचं एकमेव प्रयोजन आहे वेळ बघण्यासाठी. तशा प्रकारेच हा मानवी शरीर जो मिळाला, याचं महत्वाचं एकमेव प्रयोजन काय आहे? खूप वेळा म्हणजे
आपण जो भक्ती करतोय, भक्तीचं फळ आपल्याला का बरं प्राप्त होत नाही? तर भक्तिविनोद ठाकूरने खूप महत्वाचं एक कारण सांगितलं. 16 कारणं आहेत. का बरं भगवंतांच्या नावामध्ये रुची प्राप्त होत नाही? त्या 16 कारणांमधनं पहिला कारण कोणतं आहे? तर ते म्हणतात साध्य, साधन, तत्व, विभ्रम. हा मानवी शरीर कशासाठी प्राप्त झालंय ते आपल्याला खूप जणांना माहिती नाहीये. आणि माहिती असेल तर पूर्णपणे ठाम असं विश्वास नाही आहे, दृढ निश्चय नाही आहे या मानवी शरीराविषयी. तर ते एक पहिलं गोष्ट म्हटली. लक्ष्य काय मानवी जीवनाचं? इंग्रजीमध्ये म्हणतात, वी आर नॉट व्हेरी मच क्लिअर अबाउट द गोल. वी आर नॉट व्हेरी मच कन्व्हिन्स्ड अबाउट द गोल. वी आर नॉट व्हेरी मच डिटरमाइंड अबाउट द गोल. अँड वी आर नॉट ऑलवेज फोकस्ड ऑन द गोल. 4 वाक्य म्हटलं मी. पहिलं गोष्ट आहे की लक्ष पूर्णपणे स्पष्ट नाहीये. खरंच काय हवंय तुम्हाला? का बरं भगवंताची भक्ती करताय? का बरं भगवंताचं नाम जप करताय? लक्ष्य काय आहे? स्पष्ट नाही आहे. दुसरं म्हटलं कन्व्हिन्स नाही आहात, म्हणजे पूर्ण अ, विश्वस्त नाही. खरंच ते प्राप्त करायचं काय? खरंच कृष्ण पाहिजे का? हां, कृष्ण पण हवंय. फक्त कृष्ण? कृष्ण पण पाहिजेत, पैसा पण हवाय, चांगलं घर पण हवं आहे. खूप काही गोष्टी हव्यात आपल्याला. फक्त कृष्ण नाही. आणि फक्त कृष्ण म्हटलं त्यांनी, की न अन्य इति अनन्य. श्रीकृष्ण शिवाय काही नको. तर अशी जर मनात इच्छा झाली तर भगवंत श्रीकृष्ण काय म्हणतात भागवत, यस्याहम अनुग्रहणामि हरिष्ये तद्धनम शनैः. अशी जर अनन्य इच्छा जर श्रीकृष्णाची झाली, तर सर्वात महत्त्वाचं श्रीकृष्ण त्याचं सर्व काही हरण करून घेतात. सर्वात जास्त प्रेम ज्यांच्यावर असेल त्यांची मृत्यू होऊन जाणार. अचानक त्यांना खूप मोठं भयंकर काही रोग, कॅन्सर वगैरे होऊन जाणार. अचानक तुमच्या बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस होणार. या जगामध्ये तुमचा अपमान केला जाणार. तुमची बदनामी होणार. आता असे वाक्य म्हटले तर लोकांना भीती वाटणार. खरंच कृष्ण पाहिजे का? खरंच कृष्णाची इच्छा झाली तर अशी खूप काही परीक्षा भगवंत घेतात. ज्यांना श्रीकृष्णाची प्राप्ती झाली आहे, ते प्रल्हाद महाराज असो, तुकाराम महाराज असो, मीराबाई असो, हरिदास ठाकूर असो, सर्वांना परीक्षा दिली गेली आहे. आणि खूप त्यांना जगामध्ये कष्ट प्राप्त झाले, तेव्हा श्रीकृष्णाची प्राप्ती होते. तर पहिली गोष्ट म्हटलं की लक्ष आपल्याला नेमकं माहिती नाही. दुसरं खरंच ठाम असं विश्वास नाही आहे. तिसरं आहे पूर्ण दृढ निश्चय आहे का खरंच मी प्राप्त करून राहणारच. जसं म्हणतात ना, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर कृष्ण प्रेम माझा जन्मसिद्ध आहे. मी कृष्ण प्रेम या जीवनातच प्राप्त करणार. तर खूप वेळात तसा दृढ निश्चय राहत नाही. आणि चौथं महत्वाचं आणखी एक म्हटलं मी, वी आर नॉट ऑलवेज फोकस्ड ऑन द गोल. पूर्णपणे एकाग्र राहत नाही. हां, सुरुवातीला फक्त हां, श्रीकृष्ण पाहिजे. मग हळू पण इतर अनेक विषयांमध्ये आपण भटकून जातो. तर पहिली गोष्ट म्हटली, की मानवी शरीर दुर्मिळ आहे ते समजलं. दुसरं की शुभद म्हणजे काय, की असं खूप विशेष लक्ष्य प्राप्ती. श्रीकृष्णाची प्राप्ती आहे मानवी शरीराने होणार. आता मनात प्रश्न येणार, की मानवी शरीरानेच होऊ शकते का? इतर शरीराने भगवंतांची प्राप्ती होत नाही का? तर भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात इथे? देव शरीरे कर्मफल मात्र भोग हय, कोण साधू कर्म कृत हय ना. देवतांचं शरीर जेव्हा प्राप्त झालं इंद्र आदी स्वर्गामध्ये आणि गंधर्व लोक आहे, इतर इतर लोक आहेत उच्च लोकांमध्ये, तर काय होणार? त्या शरीराला काय म्हटलं जाते? भोग योनी. कर्मयोनी ते म्हणजे पूर्वी कर्म जे केले त्यांचा भोग त्यांना मिळतात. त्यांना खूप चांगले जे पण सुविधा प्राप्त होतात. तर इतकं जास्त भोग आहे, इतकं जास्त भोग आहे, एकदम कलर्स चॅनल चाललं आहे, भोग विलास आहे, सोमरस आहे, अप्सरा आहेत. इतकं जास्त सुख आहे, कोण साधू कर्म कृत ना. आध्यात्मिक प्रगतीसाठी जी साधना केली पाहिजे
ती साधना होणार नाही, त्यांच्याकडनं होणं शक्य नाही. तर इतर जितके पण उच्च लोकातले श्रेय आहेत, त्यांच्याकडनं साधना होणार नाही. अच्छा, पण कधी कधी जर पशु योनीत जर कोणी गेला, नरकात गेला, तर तेव्हा होणं शक्यता आहे का? पशु पक्षी इत्यादी शरीरे ज्ञानेर अभावे कोण स्वाधीन सत्कर्म होईना. आणि जे जितके पशु पक्षी आहेत ते अज्ञान मध्ये आहेत. इंद्र आहे, चंद्र आहेत, इतर जे देवता आहेत, त्यांना माहिती आहे की श्रीकृष्णच भगवंत आहेत. अनेक वेळा आपण बघतो की जेव्हा काही संकट आले तर ते भगवंतांना प्रार्थना सुद्धा करतात. तर मराठीत काय म्हणे, कळतं पण वळत नाही. तर देवतांची तशी स्थिती आहे. माहिती आहे त्यांना की भगवंत आहेत आणि भगवंतांची भक्ती करायला हवी, आणि भगवान या संसार चक्रातनं मुक्त व्हायचं असेल, भगवंतांची प्राप्ती करायची असेल, तर त्यासाठी भगवंताच्या नावाचं जप, सर्व माहिती असून सुद्धा त्यांच्याकडनं होत नाही. आणि खालच्या इतर शरीरामध्ये इतकं, पहिली गोष्ट एक तर दुःख आहेत, आणि सर्वात महत्वाचं अज्ञान आहे, त्यामुळे ते करू शकत नाही. तर दोन शब्द आपण समजलो. मानवी शरीर दुर्मिळ आहे. दुसरं, मानवी शरीरमध्ये खूप एक विशेष त्याचं मंगलमय प्रयोजन म्हणतात. एक विशेष इतकं पवित्र लक्ष्य आहे, जो कोणत्या इतर शरीरात अजिबात होण्याची शक्यता नाही. मानवेई केवल ईश्वरेर भजनेर उपयुक्त. एकदम स्पष्ट शब्द आहे ना. हा मानवी शरीर एकमेव असा शरीर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भजन करू शकणार, आणि परत मिळणार का मानवी शरीर, गॅरंटी नाही. आता जे मिळालं आहे, आता जितकं वेळ आहे, त्या वेळेत जर भजन नाही होऊ शकलं तर पुढे केव्हा मिळणार ते पण गॅरंटी नाही. आता म्हटलंय, परम मंगल लभिबार तरे यदि नायतन करे पुनराय भवे अनित्य शरीर लभिया आबार मरे. परम मंगल, हे किती महत्वाचा हा जो विषय आपण समजला पाहिजे. खूप म्हणजे मानवी शरीर किती महत्वाचं आहे हे समजणं खूप आपल्याला गरजेचं आहे. परम मंगल लभिबार तरे, उद्धार करण्यासाठी आपलं जन्म मृत्यू चक्रातनं हा मानवी शरीर प्राप्त झालाय. पण यदि न यतन करे, पण जर प्रयत्न केले नाही त्या गोष्टींसाठी, या जगातनं जन्ममृत्यू चक्रात मुक्त होण्याचा प्रयत्न जर नाही केलं, तर काय होणार? पुनराय भवे, तर परत या जगात, या भवसागरात यावं लागेल. अनित्य शरीर, या अनित्य शरीराची प्राप्ती परत होणार, आणि परत मग जन्ममृत्यू चक्रात फसून जाणार. तर त्यामुळेच पुढे म्हटलंय, सुबोधय हय, ज्याला बोध झालेला आहे, सुबोध, खूप बुद्धिमान व्यक्ती आहे, ज्याला समजून गेलं, ज्याला पटली आहे ही गोष्ट. श्रीमद भागवत 11व्या स्कंद मध्ये पहिल्या 5 अध्यायामध्ये भागवत धर्म निरूपण आहे, आणि तिथे प्रश्न विचारला गेला आहे नवयोगेंद्रांना की भगवंतांची मायाचं स्वरूप काय आहे. त्रिगुणमयी जी माया आहे त्याचं स्वरूप सांगितलं गेलं आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न काय, मायापासनं मुक्त कसं होणार. तर तिथे एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, जो जीव अनेक जन्मान, अनेक योनीमध्ये कष्ट भोगता भोगता शेवटी मानवी शरीर जेव्हा प्राप्त झालाय, आणि त्या मानवी शरीरामध्ये काय झालं, जेव्हा त्याला जाणीव झाली कशाची, की हा जग किती दुःखालयम आहे, अशाश्वतम आहे, हे शरीर सर्व दुःखाचं कारण आहे, आणि हा 4 महत्वाचे वाक्य राहतात. परत मी हिंदीमध्ये सांगतो ते, मराठीत पण आपण भाषांतर करू शकतो. 4 महत्वाचे वाक्याचा साक्षात्कार करणं खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थाने गुरुचा आश्रय घेण्यासाठी. कोणते 4 वाक्य आहे, तर हिंदीमध्ये पण सांगणार मी. ये जगत, ये भौतिक जगत, ये भौतिक जगत के भोग, ये सब कुछ जो है, ये संसार में जो कुछ मिला है, तो यह संसार
हमारा है नहीं. पहिलं वाक्य. हे जग म्हणजे हा जग माझं नाही आहे म्हणू शकतो. ये संसार हमारा है नहीं. दुसरं वाक्य, ये संसार हमारे लिए है नहीं. हे जग माझं नाही आहे आणि हा जग माझ्यासाठी नाही, म्हणजे मला सुख देण्यासाठी नाही बनला हा जग. तो ये संसार हमारा है नहीं, यह संसार हमारे लिए है नहीं. आणि तिसरं महत्वाचं वाक्य, ये संसार हमारा कभी हो सकता नहीं. प्रयत्न करून बघा. आणि चौथा वाक्य काय? तो ये संसार हमारा है नहीं, ये संसार हमारे लिए है नहीं, ये संसार हमारा कभी हो सकता नहीं. आणि चौथा वाक्य, यह संसार आज तक किसी का हुआ ही नहीं. मोठे मोठे हिरण्यकशिपू आले, रावण आले, कंस होते, हिटलर होता, सिकंदर होता, नेपोलियन होता. मोठे मोठे सर्वांनी प्रयत्न केला. हम होंगे कामयाब एक दिन. मी या जगात जिंकून दाखवणार. परंतु हिंदीमध्ये म्हणतात, जब गए जहां से तो दोनों हात खाली थे. तर सिकंदर विषयी म्हटलं जातं ना, की त्याने खूप काही या जगामध्ये जिंकण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जेव्हा जाणार होतो, तर दोन्ही हात खाली होते. तर हा जगमध्ये आपण इतकं प्रयत्न जो करतोय, आणखी जास्तीत जास्त पसारा वाढवण्याचा प्रयत्न करतो. एक बंगला, मग दुसरा बंगला, मग हे प्लॉट घ्या, मग हे नातेवाईक, मग बायको आहे, तर मग मुलं आहेत, तर हे नातेवाईक, हे समाज. हळू ज्याला म्हणतात, की जसं कोणी व्यक्ती दुकानात गेला, आपला धंदा करतो आणि जशी जशी रात्र होणे म्हणजे अंधार झाला, समजा 8-9 वाजले, तर काय करणार? मराठीत काय म्हणतात? हिंदीमध्ये दुकान बढ़ाते हैं. मतलब दुकान बंद करणं, सोप्या शब्दात म्हटलं तर. दुकान बंद करण्यासाठी काय करणार? तर म्हणे की पहिले दुकान जे उघडतात, सर्व पसारा बाहेर काढून ठेवतात. त्या हँगरमध्ये कपडे लटकवणार, तर पूर्ण जे किराण्याची जितकी बरणी असेल ते सर्व समोर ठेवणार. पण दुकान बंद करायची असेल तर म्हणजे सर्वांना असं काय म्हणतात, समेटणार, सर्वांना एकत्र करतात ते. तर तसंच मानवी शरीर काय आहे? म्हणे अनंत जन्मापासून या जगामध्ये जो पसारा आपण वाढवलेला होता, ते सर्व आता बंद करायचं आहे. आता दुकान बंद करण्याचा वेळ झालाय. तर दुकान बंद करण्याचा जो वेळ आहे, तो आहे मानवी शरीर. त्यासाठी मिळालाय. तर जेव्हा पूर्णपणे खात्री झाली या गोष्टीची, की हा जग खरंच माझं नाहीये. आता मला नको आहे हे जग. तेव्हा म्हटलंय. तर प्रश्न काय होता तिथे 11व्या स्कंदमध्ये, भगवंतांच्या मायातनं मुक्त कसं होणार? दुसऱ्या शब्दात म्हटलं तर या भवरोगातनं मुक्त कसं होणार? तर भवरोगातनं मुक्त होण्यासाठी काय गरजेचं आहे? म्हणे पहिले पूर्णपणे साक्षात्कार व्हायला हवं, की खरंच आम्ही रोगी आहोत. आम्ही या जगामध्ये फसलेलो आहोत आणि निघायचं आहे. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसार येणे नाही. तुकारामाचे शब्द आहे तसं, की परत नाही यायचं या जगामध्ये. आता परत या जगात शरीर नाही घ्यायचे, परत आईच्या गर्भामध्ये मला प्रवेश नाही करायचा आहे. 84 लक्ष योनीमध्ये मला फिरायचं नाहीये. आणि हा जन्म विश्वगुरू श्रील प्रभुपादांनी खूप या गोष्टीवर जोर दिलाय, की आज सकाळीच कोणी एक व्हिडिओ पाठवला होता, त्याच्यामध्ये होतं. प्रभुपादांचा एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, की हां, म्हणजे सर्वात चांगलं काय आहे, की या जन्मामध्येच पूर्णपणे तुम्ही सिद्धी प्राप्त करून भक्तीची भगवंताच्या धामात तुम्हाला जायचं आहे. तर हे जन्म माझा शेवटचा जन्म आहे. आता मला संपवायचं सर्व कार्य. हा जेव्हा दृढ निश्चय झाला, आपण सर्व जे भक्त आहात, सर्व भक्त काय करतात? म्हणे डोक्यावर तिलक लावतात ना. गोपीचंदनचं जो तिलक लावलंय. प्रश्न आहे की या चंदनचं तिलक का बरं लावलं आपण? याचा काय अर्थ आहे? कोणी सांगू शकतात? हा तिलक आहे ना आपण. याचा अर्थ काय आहे? हरे कृष्ण प्रभू. हं? तो त्याचा मिनिंग असं होतं की जे प्रभूंचा पायी आहे ते आणि हे तुलसी, तर प्रभूच्या पाया
म्हणजे आम्ही शरण घेतलं असं त्याचा मिनिंग होतो की प्रभूच्या पाय. हा एक अर्थ आहे, बाह्य अर्थ आहे, पण आंतरिक अर्थ वेगळा आहे. संस्कृत शब्द तुम्हाला माहिती असेल तर आपण सर्व हाच अर्थ म्हणतो की हा दोन भगवंतांचे चरण आहे आणि भगवंताच्या चरणामध्ये तुळशीचं पान आहे. पण याला संस्कृतमध्ये काय म्हणतात कोणाला माहिती आहे? ऊर्ध्व पुंद्र म्हणतात. पुंद्र म्हणजे चिन्ह आणि ऊर्ध्व शब्द आहे. ऊर्ध्व शब्द म्हणजे असं वरती जाणार आहे ना. तर ऊर्ध्व पुंद्र लावण्याचा अर्थ काय राहतो? पारं परं जिगमिशोर भवसागरस्य. ऊर्ध्व पुंद्रचा अर्थ काय आहे? की ज्यांनी तिलक लावलं त्यांनी दृढ निश्चय केलाय. कोणता दृढ निश्चय आहे? आता भगवंताजवळ जायचंय, आता परत इथे यायचं नाही. वेन यू आर फुल्ली कन्व्हिन्स्ड अँड डिटरमाइंड, तेव्हा तिलक लावायला पाहिजे. आता या जगात मला राहायचं नाहीये, मला वरती जायचंय. असं इथे वरती जायचंय, भगवंताकडे जायचंय, त्यासाठी हा चिन्ह राहतो. हे आठवण करून देण्यासाठी आहे. आता बहुतेक खूप कमी लोकांना हा अर्थ माहिती असेल. जास्तीत जास्त आपण एकच अर्थ ऐकलाय, हा भगवंता चरण आहे आणि तुळशी पत्र आहे. फक्त तेच नव्हे, दुसरा खूप महत्वाचा अर्थ हे आचार्य सांगतात. तर इथे म्हटलंय सुबोधय दुर्लभ नृदेह लभिया भव संसारे. तर प्रश्न काय होतो भागवतच्या 11व्या स्कंदमध्ये? भगवंतांचे मायेचं स्वरूप काय? आणि दुसरा प्रश्न आहे मायातनं मुक्ती कशी होणार? तर तेव्हा नवयुगेंद्र सांगतात, पहिले भगवंताच्या मायेचं स्वरूप सांगितलं आणि तेव्हा सांगितलं की जेव्हा पूर्णपणे तो जीव काय होणार, जसं तुकारामाचा शब्द काय, बरे झाले देवा निघाले दिवाळे. ठीक आहे, अभंग आहे त्याच्यामध्ये म्हणतो ना, अनुताप तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. हे भगवंत या जगामध्ये जेव्हा कष्ट आले तर काय झालं म्हणे, मला साक्षात्कार झाला. कोणता साक्षात्कार झाला? हा वमन संसार. महत्वाचा शब्द आहे. मला उलटी आली. वमन म्हणजे उलटी म्हणतात ना. तर आपल्याला कोणा कधी उलटी वगैरे येते काय? तर उलटी आल्यानंतर काय करतात? अनुपम सौंदर्य रूप. उलटी आल्यानंतर त्याचा आपण फोटो काढतो आणि फोटो काढून आपण स्टेटसवर ठेवतो. बघा त्याच्यामध्ये भेंडी आहे की गोबी आहे. म्हणण्यात पण कसं विचित्र वाटते. कोण ठेवतात का फेसबुकवर स्टेटस मध्ये ठेवा तुम्ही, आज कशी उलटी होती आमची, कोणत्या रंगाची होती, काळी होती, हिरवी होती. ज्या शब्दाला म्हणण्यामध्ये पण आपल्याला काय होतंय, तर मराठीत एक शब्द आहे काय म्हणतात, किळस. किळस म्हणतात ना बहुतेक. किळस येते, एकदम घिन्न नाती. तर या जगाची जशी तशी जर अनुभूती झाली की हा जग खरंच दुःखमय आहे, खरंच कष्टमय आहे, हा जग माझं नाही आहे, या जगातलं कोणतंच वस्तू, कोणतं व्यक्ती, संबंध माझे नाही आहेत, पूर्णपणे जेव्हा खात्री झाली, त्यावेळेस काय करायला पाहिजे, तर मायेतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार. आणि मायेतून मुक्त कसं होणार? तेव्हा म्हटलं आहे, तस्मात् गुरुं प्रपद्येत. तेव्हा तर संस्कृत शब्द काय, तस्माद गुरुं प्रपद्येत. प्रपद्येत म्हणजे शरण जायला पाहिजे गुरुच्या. केव्हा? तस्मात. तस्मात म्हणजे तेव्हा. तर तेव्हा शब्दाचा अर्थ काय? तर तेव्हा शब्दाला समजण्यासाठी मग पूर्वीचे श्लोक बघायला लागणार तुम्हाला. तर हे मी जे काही सांगितलं, हे जग जग किती कष्टमय आहे ते जेव्हा समजून जाणार, त्यावेळेस तो व्यक्ती काय करणार, गुरु कर्णधार समाश्रय करी कृष्ण अनुकूल्य तरे. ज्याला खरंच सुबोध झालाय, बोध झाला, साक्षात्कार झालाय, आमचे हे सगळे सच्चिदानंद गुरूंच्या शब्दात म्हटलं तर, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. खरंच हा जग माझं नाही आहे, नाही राहायचं या जगामध्ये. या जगातले नाते आहे जे आहेत फक्त दुःख आणि कष्ट होत आहे, त्यामुळे जगात नाही राहायचं असं नाही आहे. जसं एका वेळेस प्रवचन देत होतो, तर प्रवचनामध्ये प्रश्न विचारला गेला. काय प्रश्न होता की किती जणांना भगवंताच्या धामात जायचं आहे? तसा भरपूर जणांचा हात वरती गेला. तर प्रवक्तांनी मग एका व्यक्तीला त्याला उभं केलं की तुम्ही हात वरती केलं? हो.
म्हणे तुम्हाला भगवंताच्या धामात जायचं? हो, जायचं आहे म्हणे. भगवंताच्या धामात का बरं जायचं आहे? म्हणे बायकोमुळे खूप त्रासून गेलोय मी. तर यासाठी भगवंताच्या धामात नाही जायचं आहे की इथे खूप त्रासून गेलोय. तर त्रास आहेत, कष्ट आहेत, पण आत्म्याचं स्वरूप जो आहे, आमचं खरी जी स्वरूप स्थिती आहे, ती भगवंताच्या सेवेत आहे. जीवे स्वरूप होय कृष्ण नित्यदास. त्यासाठी आपल्याला गुरुजवळ जायला हवं. तर इथे भक्तिविनोद ठाकूर या शब्दानंच म्हणतात. भक्तिविनोद ठाकूरच्या शब्दामध्ये आपण याला समजण्याचा प्रयत्न करू. हरिदास ठाकूरच्या शब्दांची टीका भक्तिविनोद ठाकूरने लिहिली आहे. "ऐ भव समुद्रे पतित जीवे उद्धारेर जन्य गुरु ऐ एकमात्र कर्णधार." या जगामध्ये जो जीव पडलेला आहे, त्याला या जगातनं जर निघायचं असेल, एकच दरवाजा आहे. 4-5 दरवाजे नाही. आणि कोणता दरवाजा म्हणे गुरुच आहे. गुरुच्या माध्यमाने या जगातनं निघू शकणार. हं. जे सकल व्यक्ती गुरुचरण आश्रय ना केवल जीव बुद्धी बोले भव समुद्र पार है ती चेष्टा करे तहाई बडो निषेध. असे अनेक जण जे इतर सर्व साधन करत असतील, पण म्हणे मला गुरुची गरज नाही, मला दीक्षा घेण्याची गरज नाही. मी आपलं बुद्धी लावणार, मी आपल्या सामर्थ्याने माझा स्वतःचा उद्धार करून घेणार. त्यामुळे हे एक नंबरचा महामूर्ख आहे तो. होऊच शकत नाही ते. शक्यच नाही. जशा प्रकारे ब्रह्माजी काय म्हणतात? "पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवानां." ब्रह्मसंहिताचे शब्द आहेत, की भगवंतांना आपल्या बळावर प्राप्त करण्याचा प्रयत्न कसा आहे? म्हणे पंथास्तु. जर भगवंताच्या मार्गात कोणी जात असेल, किती काळासाठी? पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो. वत्सर म्हणजे वर्ष, कोटी म्हणजे करोड, शत म्हणजे 100. 100 कोटी वर्षासाठी कोणी यात्रा केली. आम्ही जाऊया. कशावर? बाईकवर बसून, कारवर बसून नाही. वायू रथ. वायूच्या रथावर बसून. अच्छा, वायूच्या रथाची स्पीड किती पाहिजे? 140च्या स्पीड चालवणार, 120च्या स्पीड चालवणार नाही. मनाच्या गतीने वायूच्या रथावर बसून 100 कोटी वर्ष पण आपण प्रयत्न केलं तरी भगवंतांच्या चरणाच्या नखची कांतीपर्यंत पण पोहोचू शकत नाही. म्हणजे आपल्या इंद्रियांच्या जड बुद्धी आणि जड इंद्रियांच्या प्रयत्नाने ते सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णाची प्राप्ती होणं शक्य नाही. तर त्यामुळे इथे म्हटलंय की तो मूर्खपणा आहे, जो म्हणणार की नाही माझ्या बळावर भगवंतांना प्राप्त करणार. ते शक्यच नाहीये. ते म्हटलंय, "जगते कोण विषय उपदेश व्यती सिद्ध आहे ना." अरे आध्यात्मिक सिद्धी खूप दूरची गोष्ट आहे. या जगामध्ये पण कोणत्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला जर यश पाहिजे असेल, तर गुरुची गरज लागते. तुम्हाला बॉक्सिंग पण करायची त्याच्यासाठी कोच कोच पाहिजे. क्रिकेट खेळायचं कोच पाहिजे. ॲक्टिंग करायचे कोच पाहिजे. नाचायचं असेल तर कोच पाहिजे. इंजिनिअर पाहिजे. इंजिनिअर व्हायचं असेल तर टीचर, शिक्षक पाहिजे. प्रत्येक या भौतिक जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भक्तिनाथ ठाकूर सांगतायत, की गुरुची गरज आहे. "तोखोन सकल विषय श्रेष्ठ जे परमार्थ लाभ." त्या जगातल्या सर्व विषयापेक्षा सर्वात मोठा विषय कोणता आहे? म्हणे मानवी जीवनाचं लक्ष्य श्रीकृष्णाची प्राप्ती. तर ते गुरुच्या विना होऊन जाणार. तुम्हाला धावण्यासाठी गुरु पाहिजे, क्रिकेट खेळण्यासाठी गुरु पाहिजे, शिक्षणासाठी गुरु पाहिजे आणि श्रीकृष्णासाठी गुरु नकोय? परमार्थ विषय जिनी कृतकर्म तिनी गुरु हैबास उपयुक्त. तर गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय प्राप्ती होणं शक्य नाहीये, असं म्हटलंय. तर हा एक म्हणजे एकच भाग झाला. असे अनेक विषय आहेत. तर म्हणजे इथे आपल्याजवळ तसे जवळपास एका वेळेस आम्ही जेव्हा हे घेतलं होतं विषय, म्हणजे गुरुचं महत्त्व किती गरजेचं आहे. मग शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रमाण दिलेले आहेत. मग त्या गुरुचा आश्रय कसं घ्यायला हवं? मग त्या गुरुच्या आश्रममध्ये जाऊन कशा भावना असायला हवी आपली? कोणत्या दृष्टीने आपण गुरुला बघायला हवं? कशाप्रकारे गुरुसोबत व्यवहार करायला हवं? कशाप्रकारे आपण गुरूंच्या शब्दांचा आदर करायला हवं? हे वेगवेगळे विषय आहेत.
ज्यांना आता इतक्या ए, पाऊण एका तासामध्ये आपण सर्व करू शकत नाही आणि मग पुढचा विषय आणखी मी सुरू केला तर आणखी वेळ लागणार. तर इथपर्यंत म्हणजे आपण जो विषय ऐकलाय, कारण की आता पुढे दुसरा आणखी तर एकच प्रमाण मी फक्त चर्चा केली आज, की तर हा जो आपण श्लोक आपण जे बघत होतो हे कुठून मी सांगितलाय? तर आपल्या माहितीसाठी हरिनाम चिंतामणी एक ग्रंथ आहे. ज्याच्यामध्ये 10 नाम अपराधांचा उल्लेख केलाय आणि 10 नाम अपराधमध्ये तिसरा अपराध कोणता आहे? म्हणे गुरुची अवज्ञा करणं. तर चैतन्य महाप्रभूंनी प्रश्न विचारला, गुरुची अवज्ञा हे अपराध कसा होतो आणि त्या अपराधातनं कसं मुक्त व्हायला हवं? तर ते सांगण्यासाठी पहिले हरिदास ठाकूर सांगतात, गुरु काय आहे? गुरु का बरं करायला हवं? मग गुरुचं महत्त्व काय आहे? मग सोबत व्यवहार कसा असायला पाहिजे? त्या अशा वेगळ्या गोष्टी म्हटल्या. तर त्याच्यामधलाच थोडा हा जो सुरुवातीचा भाग होता, ते आपण इथे आज चर्चा केली. क्षमा असावी, मी खूप काही जास्त गुरुविषयी बोलू शकलो नाही. तर हा फक्त एकच विषय होता, की त्यांच्याशिवाय म्हणजे प्राप्ती होणार नाही. आणि मग इतर आणखी एक जसं याच्यानंतर पण एक विषय होते. शिक्षाष्टकममध्ये पण याच्यावर खूप जास्त भक्तिविनोद ठाकूरांनी महत्त्व दिलं आहे. या शिक्षाष्टकमचा अर्थ जेव्हा सांगितला आहे, जे 8 श्लोक आहे, तिथे पण हरिनामची सुरुवात कशी होणार? तर म्हणे जेव्हापर्यंत हरिनामाला गुरुच्या मुखातनं ऐकणार नाही, तेव्हापर्यंत तुम्हाला स्वरूप साक्षात्कार होणार नाही. आणि त्यानंतर म्हणजे असे 3-4 प्रमाण होते. तर पहिला प्रमाण आपण ऐकला, दुसरा प्रमाण शिक्षाष्टकामधला आहे. मग तिसरा साक्षात भगवान चैतन्य महाप्रभू चैतन्य चैतामृतीमध्ये सांगतात, की या जगातनं जर निघण्यासाठी गुरुचं किती महत्त्व आहे. तसे 3-4 प्रमाण होते आणि त्यानंतर मग त्या गुरुच्या शब्दांचं, त्या गुरुच्या प्रती गुरूंचा आश्रय घेणं म्हणजे नेमकं कसं आपण व्यवहार करायला हवं, ते इतर विषय अ, राहून गेले. तर कमीत कमी इतकं जरी ऐकलं तर खूप आहे. तर जितकं आपण ऐकलं त्याविषयी काही आपले जर प्रश्न असतील, शंका असतील, की इथे जर परमपूज्य विठ्ठलांची उपस्थिती असेल, तर ते आणखी काही माझं काही चुकलं असेल, आणखी काही ॲड करायचं असेल, तर प्रभूजी सांगू शकतात. तर हरे कृष्ण प्रभू. एक क्वेश्चन आहे माझा. इन टर्म्स ऑफ जे शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु असे आपण दोन गुरु म्हणतो. तर फर्स्टली मीन्स व्हेन वी सरेंडर, सो विच शुड बी कन्सिडर, बिकॉज आपण दीक्षा गुरूंसोबत जास्त वेळ कॉन्टॅक्ट मध्ये नसतो किंवा त्यांचं असोसिएशन नाही भेटत. सो मीन्स हाऊ शुड वी चूज इन द टर्म्स ऑफ शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु, किंवा सरेंडर जे कुणाकडे जास्त पाहिजे, दीक्षा गुरुकडे जास्त पाहिजे ऑब्व्हियसली, शिक्षा गुरुकडे पण 100% सरेंडर पाहिजे, या कसं? फक्त या विषयासाठी वेळ क्लास लागणार. थोडक्यात जर म्हणायचं राहिलं म्हणजे म्हणजे दीक्षागुरू म्हणजे नेमकं काय आहे, शिक्षागुरू काय आहे, त्यांचं जी भूमिका आहे, ते समजणं पण गरजेचं आहे. खूप वेळा अनेक जणांना माहिती नाही. तर तर तो एक खूप म्हणजे विस्तारमध्ये आहे त्या गोष्टी. बेसिकली महत्वाचं आहे काय, की म्हणजे इथेच मी थोडक्यात काही शब्द आहेत तसे. हं. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु दुहे कृष्णदास, दुहे व्रज जन कृष्ण शक्तीर प्रकाश. तर इथे जर म्हटलं तर दोन्ही भगवंतांचे दास आहे, भगवंतांचे सेवक आहेत आणि दोन्ही भगवंतांची जी शक्ती आहे, कृपा शक्तीचं स्वरूप आहे ते दोन्ही. तर तर हा एक शब्द म्हटलाय, ठीक आहे. ते बाकी तर खूप काही विषय. तर इथे पुढे जाऊन त्या त्या गोष्टींचा उल्लेख झालाय. शिक्षागुरू म्हणजे नेमकं काय? दीक्षागुरू म्हणजे नेमकं काय? तर विशेष करून दीक्षा गुरु पण शिक्षा गुरु राहतात. कारण की प्रमुख शिक्षा आपल्याला जी प्राप्त होते, प्रमुख जो काय म्हणतात भगवत भक्तीसाठी जो दृढ निश्चय पाहिजे, जो संकल्प पाहिजे, आपल्याला मुख्यपणे त्यांच्याकडनं प्राप्त होतो. तर
प्रधान शिक्षा त्यांचीच राहते. आणि शिक्षा गुरु मग नेमकं काय असायला हवं, तर म्हटलं आहे की भक्तिसाम सिंधूमध्ये श्लोक येते, सजाती स्निग्धा आशये साधू संग सतोवरे श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादय रसिको स. हा एक श्लोक महत्वाचा. शिक्षा गुरु जाणण्यासाठी. शिक्षा गुरु कसं जाणायला हवं, तर ह्या सर्व कमीत कमी 1 2 3 4 महत्वाचे गुण आहेत. कोणते 4 महत्वाचे गुण आहे, तर पहिला गुण म्हटलाय सजाती. सजाती, जाती म्हणजे आपल्या जातीचे पाहिजे. आपल्या जातीचेचा अर्थ काय झालं? आपल्या जातीचे म्हणजे मी मराठी आहे तर मराठी शिक्षा गुरु पाहिजे, की मी इंजिनियर आहे तर इंजिनियरला शिक्षा गुरु करणार मी. की अमेरिकन आहे, की बंगाली तसं झालं का? जाती म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात लाईक माइंडेड. तर जसं भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की जो दुर्गा देवीची पूजा करतात त्यांना काय म्हटलं जाते? देवीची पूजा अर्चना करणाऱ्यांना शाक्त म्हटलं जाते. शिवजीची अर्चना जे करतात त्यांना शैव म्हटलं जाते. विष्णूची आराधना करतात त्यांना वैष्णव म्हटलं जाते. श्रीकृष्णाची आराधना करतो, श्रीकृष्णाची भक्ती करतो, त्यांना कार्ष्ण म्हटलं जाते. आणि त्यानंतर भक्तिविनोद ठाकूर सांगतात, जो श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा आश्रय ज्यांनी घेतला आहे आणि चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेऊन जो राधा कृष्णाच्या चरणांची सेवा करतो त्याला गौडीय वैष्णव म्हणतात. आता चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतलं कसं समजणार? मी माझ्या घरी गौरणीताईचे विग्रह आणले प्रभूजी. मग काय केलं? आम्ही मंदिरात कीर्तन करतो आणि जोराजोराने ओढतो, गौरांगा 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 गौरांगा. झालं चैतन्य महाप्रभूंचा आश्रय. दररोज मी जप करताना म्हणतो, जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद. तर झालं चैतन्य महाप्रभूंचा आश्रय. इतकंच आहे? नाही नाही. जगदानंद पंडित काय म्हणतात? गौर आमार गौर आमार. फक्त गौर 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 म्हटल्याने चैतन्य महाप्रभूचा आश्रय होत नाही. गौरार आचार गौरार विचार. चैतन्य महाप्रभूंचं शिक्षा काय आहेत, चैतन्य महाप्रभूंचं भाव काय आहे, चैतन्य महाप्रभूचं आचरण कसं आहे, चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे भक्तांसोबत व्यवहार करायचे, हे सर्व पूर्णपणे आपण आपल्या जीवनात जे आत्मसात करणार. तर आता भक्तिविनोद ठाकूरच्या शब्दांना आपण कसं समजू शकतो? त्यांचे सुपुत्र झाले कोण? भक्तिसिद्धांत सरस्वती. त्यांच्या शब्दामध्ये तर भक्ती सिद्धांत सरस्वती समजवतात आपल्या वडिलांच्या भक्तिविनोद ठाकूरच्या शब्दांना. त्यांनी म्हटलं की चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेऊन जो राधाकृष्णाची चरणी सेवा करतो तो कोण आहे? म्हणे गौडीय वैष्णव आहे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज म्हणतात गौडीय वैष्णव म्हणजे कोण? ज्याने आपल्या जीवनात कमीत कमी 100 वेळा चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवत वाचलाय तोच गौडीय वैष्णव. तर ते महत्वाचं झालं. पण गौडीय वैष्णव मध्ये पण चैतन्य महाप्रभूंच्या भावनाला, चैतन्य महाप्रभूंच्या विचारांना पूर्णपणे ज्यांनी समजलं कोण आहेत? म्हणे रूप गोस्वामी. आणि रूप गोस्वामीचे जे शिक्षांना जे पालन करतात त्यांना रूपानुग म्हणतात. आणि त्या रूपानुगच्या भावनाला पूर्णपणे जे लुप्त झाले होते पूर्णपणे परत जागृत करून इथे परत स्थापित केलंय ते कोण आहे? म्हणजे भक्तिविनोद ठाकूर आणि भक्तिसिद्धांत सरस्वती. रूपानुग वरायते, रूपानुग भक्तिदा, त्यांच्यासाठी या शब्दांचा उल्लेख आहे. तर खरं म्हटलं तर त्यांचं जेव्हा आश्रय होणार आणि त्या भक्ती सिद्धांत सरस्वती महाराजांच्या भावनाला पूर्णपणे ज्यांनी समजलं आणि चैतन्य महाप्रभूची भविष्यवाणीला पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये श्रीकृष्णाचं नाम देण्याची शक्ती ज्यांना एकमेव अशा जीवांना प्राप्त झाली ते कोण आहे? म्हणजे श्रील प्रभुपाद. तर त्या प्रभुपादांच्या शब्द आणि भावनांना ज्यांनी समजलं आहे, प्रभुपाद्स मूड अँड मिशन वन वॉज अंडरस्टूड प्रॉपरली. तर आता गौडी वैष्णव म्हणजे काय म्हटलं भक्तिसिद्धांत सरस्वती महाराजांनी? की 100 वेळा कमीत कमी चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत वाचायला हवं. तशा प्रकारे कोण आहे प्रभुपादानुग? तर प्रभुपादानुग कोण आहे? तर परमपूज्य भक्ती चैतन्य स्वामी महाराज म्हणतात की इतकं जास्त नाही, भक्तिसिद्धांत सारखं नाही, थोडं डिस्काउंट दिलंय. ज्यांनी श्रील प्रभुपादांचे सर्व ग्रंथ
शिल प्रभुपादांचे सर्व प्रवचन, शिल प्रभुपादांचे सर्व पत्र, शिल प्रभुपादांचे सर्व संवाद, प्रभुपादांची शिक्षा, प्रभुपादांचं लीलामृत, प्रभुपादांची जीवनी, याला कमीत कमी 10 वेळा वाचलं आहे. तो कोण आहे? म्हणे प्रभुपादानुग आहे. आणि अशी प्रभुपादानुग कोण आहेत? म्हणे असे प्रभुपादानुग आहेत, प्रभुपादांचे शिष्य आहेत, ज्यांना जीवनामध्ये प्रभुपादांव्यतिरिक्त दुसरं काही माहितीच नव्हतं. असे राहतात हे गुरुजन. आणि त्यांच्यामध्ये पण प्रत्येक गुरु जो आहे त्याचा एक विशेष भाव आहे. इंद्रद्युम्न महाराज म्हणतात की प्रभुपादांना काय म्हटलं जाते? म्हणे प्रभुपाद कोण होते? म्हणे प्रभुपाद शक्त्यावेश अवतार होते. शक्त्यावेश अवताराचा अर्थ काय झालं? म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती होती. भगवंतांनी एक विशेष शक्ती. कोणती शक्ती होती? संपूर्ण जगामध्ये जितके जीव आहे, प्रत्येक जीवाकडनं ते भगवंतांचं नाव करून घेऊ शकतात. ही शक्ती आहे त्यांच्यामध्ये. तर इंद्रद्युम्न महाराजांनी दुसरा अर्थ सांगितला. शक्त्यावेश अवताराचा अर्थ काय? पहिला अर्थ आहे प्रभुपादांमध्ये शक्ती होती, पण दुसरा आणखी एक अर्थ आहे, प्रभुपादांमध्ये अशी शक्ती होती की प्रभुपाद आपल्या शिष्यांना मध्ये पण शक्ती आवेशित करू शकत होते. जसं मंदिरांचं निर्माण करायचं असेल तर प्रभुपाद शक्ती कोणाला? पण परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज. पदयात्रा करायची असेल तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज. कीर्तनसाठी महाराज आहेत. आणि असे वेगवेगळे, म्हणजे विशेष करून एकदम मोठ्या मोठ्या मंत्रींना जेव्हा प्रचार करायचं होतं, पॉलिटिशियनना प्रचार कोण होते? म्हणजे भक्तितीर्थ महाराज. तसे प्रत्येक प्रभुपाद शिष्यांनी जे कार्य केलंय, भागवत जर वाचायचं असेल तर कोण होते? म्हणजे परमपूज्य राधा गोविंद गोस्वामी महाराज. पदयात्रा करायची असेल तर लोकनाथ स्वामी महाराज. तर प्रत्येक शिष्यांनी एक एक क्षेत्रामध्ये असा कार्य केला आहे ज्याचं आपण अनुकरण करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. 10 वर्षामध्ये 110 देशांमध्ये पदयात्रा करणं शक्य आहे? नाही. तर सजाती शब्दाचा एक शब्दाचा मी फक्त अर्थ सांगतोय. तर सजाती म्हणजे कोण असायला हवं? जो चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेत आहे. प्रभुपादांच्या शिक्षांना ज्यांनी समजलाय आणि प्रभुपादांच्या प्रतिनिधीमध्ये विशेष करून आपण ज्या गुरूंचा आश्रय घेतला आहे, त्यांच्या मनोभावाला पूर्णपणे ज्यांनी समजलं आहे, त्यांच्या निर्देशनामध्ये सेवेत लागलेला आहे आणि त्यांच्या परंपरेत कोणी अधिकारी आहे, त्यांच्या निर्देशनात जो सेवा करत आहे. कारण की सर्वच प्रभूजी कृष्ण भक्त आहेत, सर्वत्र वैष्णव आहेत, सर्वांकडून ऐकू शकतो आपण. पण महत्वाचा पहिला शब्द आहे की जो भाव आहे गुरुचा, म्हणजे गुरु म्हणणार की हा आपण काय करायला हवं? म्हणजे प्रभुपादांच्या ग्रंथांचा प्रचार करायला हवं, वितरण करायला हवं. तो शिक्षा गुरु काय म्हणणार? नाही, बसून 64 माळाचा जप करा. तर गडबड झालं ना, शॉर्ट सर्किट झालं, तर क्रॉस कनेक्शन होत आहे. तर गुरुचं जे भाव आहे त्याला समजलं ज्यांनी, जो स्वतः गुरुकडनं ज्यांनी ऐकलं आहे, तर खरं तो गुरुचं तर परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज पंढरपुरामध्ये आम्ही होतो जेव्हा, त्यावेळेस महाराजांनी महत्वाचं शोधलं. शिक्षा गुरुचं महत्वाचं काम काय की शिक्षा गुरु महत्व एक कनेक्टिंग लिंक राहतो. ज्यांनी समजलं आहे दीक्षा गुरुच्या शब्दांना आणि त्या हिशोबाने तो बरोबर निर्देशन देत आहे. तर पहिला शब्द शिक्षा गुरुचा हा आहे की की तो जर वेगळ्या ट्रॅकमध्ये जात आहे, त्याची वेगळ्या पटरीत गाडी चालली आहे, तर मग समजून जायला पाहिजे की तो योग्य नाही आहे. तर सजातीय, दुसरा शब्द आहे स्निग्ध. स्निग्ध म्हणजे ज्याच्या मनामध्ये ज्यांच्या प्रती आपली श्रद्धा राहते आणि ज्यांच्यासोबत स्निग्ध म्हणजे सरळ म्हटलं तर ज्यांच्यासोबत जमते, एकसारखी भावना राहतात. आणि तिसरा महत्वाचा शब्द काय? सजातीय स्निग्धाशय साधू संग स्वतोवरे. स्वतोवरे, तुमच्यापेक्षा थोडं पुढे गेलेला असायला हवं तो. वरे म्हणजे सिनियर म्हटलं. सिनियर म्हणजे काय? सिनियर शब्द ऐकलाय? सिनियर. सिनियर म्हणजे सीन इयर्स, ज्यांनी खूप वर्ष बघितले आहेत. फक्त हाच अर्थ नव्हे, तर निश्चितपणे ज्यांनी भगवंतांची जास्त सेवा केली आहे, गुरुचा आश्रय जास्त काळापासून घेतलेला आहे आणि गुरुच्या निर्देशनामध्ये जास्त काळापासून जो सेवेत निष्ठा आहे, स्थित आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द वन हु इज इन गुड स्टँडिंग फॉर लॉंग इयर्स ऑफ सर्व्हिसेस.
आराम गैराम की 2 महिने खूप सेवा केली, मग 6 महिने गायब होता. एक दिवस खूप मूड आला, तर खूप भक्ती केली, गुरुभक्ती व्यासपूजेला आली आणि त्यानंतर मग तो विसरून गेला. तसं नव्हे. तर स्वतोवरे म्हणजे की जो साधनेमध्ये जास्त अनुभवी आहे, अनुभव जास्त आहे, साक्षात्कार जास्त आहे, परिपक्वता जास्त आहेत, सेवा ज्यांनी जास्त केलेली आहे, आमच्यापेक्षा जास्त ज्यांना कळतो, समजतो. तर पहिला शब्द झाला सजाती, दुसरं स्निग्ध, तिसरं स्वतोवरे आणि महत्वाचा चौथा शब्द काय? श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादे रसिको आणि जो रसिक आहे. आता रसिक शब्दाचा अर्थ काय झालं? रसिक म्हणजे जो रासलीला वाचतो, मग वृंदावनमध्ये निधीवनमध्ये घेऊन जातो आणि बरसानामध्ये कोणी बाबाजीजवळ भेट करून देणार, असा रसिक का? नाही, नाही, तसा रसिक नाही. रसिक, रसिक म्हणजे रस. जो भगवंतांची भक्ती करताना ज्याला रस प्राप्त होतो. आता दोन्ही महत्वाचे शब्द आहेत. ज्याला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि ज्याला भक्तीमध्ये रस प्राप्त होता, याचा अर्थ कसं समजणार आपण? याला साक्षात्कार जास्त झालेला आहे. कसं समजणार? काही थर्मामीटर आहे का तुमचं साक्षात्कार मोजण्याचं? असं तोंडात टाकून बघू, हा याला साक्षात्कार झाला का, आत्मसाक्षात्कार? कसं समजणार? तर साक्षात्कारचा अर्थ कसं समजणार? विशेष करून श्री विश्वनाथ चक्र ठाकूर सांगतात, की कोणाच्या निर्देशाला आपण असायला हवं? तर म्हणे जो आध्यात्मिक दृष्टीमध्ये जास्त उन्नत आहे, साक्षात्कारी आहे. तर साक्षात्कारी आहे, ज्याला रस मिळत आहे, याचे 2 लक्षण आहेत. साक्षात्कारीचं एक लक्षण आहे, की ज्याला अनुभव आलाय ना, त्याच्या संपर्कात तुम्ही जर गेले, तर तुरंत तुमच्या भक्तीमध्ये वाढ होणे सुरू होऊन जाणार. समजा कोणाला नाम जपचं चांगलं साक्षात्कार झालाय, त्याच्याजवळ तुम्ही जाणार तर काय होणार? तुरंत तुमचं नाम जप जास्त करण्याची इच्छा होणार. ज्या भक्त संपर्कात येऊन तुमचं नाम जपमध्ये सुधार झालं. ज्याला श्रीमद भागवतचा साक्षात्कार झालाय, त्या भक्ताच्या संपर्कात आले तुम्हाला भागवत वाचण्याची इच्छा होणार. ज्याला म्हणतात 4 प्रकारचे श्रवण राहतात ना, इन्फॉर्मेशनल, ज्याला म्हणतात इन्स्पिरेशनल, सॉरी पहिला आहे एंटरटेनमेंट हिअरिंग म्हणतात, इन्फॉर्मेशनल हिअरिंग, इन्स्पिरेशनल हिअरिंग, नरिशमेंट हिअरिंग अँड देन ट्रान्सफॉर्मेशनल हिअरिंग. असे वेगळे श्रवणचे प्रकार आहेत. एंटरटेनमेंट म्हणजे काय मजा आहे, प्रभूजी खूप चांगले चुटकुले सांगतात. काही जण प्रवचनात मजासाठी पण बसतात. मजा नाही आला आज प्रवचन एकदम खूप भारी भारी वाटलं. तर एंटरटेनमेंट वाला. दुसरं काय आहे म्हणजे इन्फॉर्मेशनल हिअरिंग. इन्फॉर्मेशनल, अरे या प्रभूजींनी नवीन नवीन श्लोक सांगितले, ही नवीन माहिती सांगितली. तर या असा श्रवण. तिसरा आहे इन्स्पिरेशनल, ज्यांचं आपण ऐकतो, हा मुगला प्रभू किती चांगली गोष्ट म्हटले, या प्रभूजीने किती चांगली गोष्ट म्हटली. आजकाल युट्यूब आपण ऐकत राहतो. तर हे झालं इन्स्पिरेशनल हिअरिंग, ज्याच्यामुळे प्रेरणा प्राप्त होते. पण त्यानंतर महत्वाचं कोणतं आहे? म्हणजे नरिशमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशनल हिअरिंग म्हणतात. ज्याच्यामध्ये जिथे ज्या संपर्कात आपण गेले, जिथे ऐकल्यानंतर काय होणार? म्हणजे जसं जेवण केल्यानंतर कसं पोट भरून जातो ना, खरंच भक्तीमध्ये संतुष्टीचा अनुभव होतो. त्याला म्हणतात नरिशमेंट हिअरिंग. पोट भरलं. पोट भरलं कसं समजणार? तुम्ही घरी बसून चांगलं पोट भरून जेवण केलं, त्यानंतर तुम्हाला म्हणणार, "चला आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊया." म्हणणार जागाच नाही, पूर्ण भरलेलं आहे. तर जर तुमचं भक्तीमध्ये तुम्ही संतुष्टी येण्याचं लक्षण राहणार, तुम्हाला संसाराचे विकारांचा प्रभाव होणार नाही, संसाराच्या भोगांचं आकर्षण वाटणार नाही. याला म्हणतात नरिशमेंट हिअरिंग. पण इतकं पुरे नाही आहे. याच्यानंतर पुढचं आहे ना. तर मी काय म्हटलं, पहिले एंटरटेनमेंट हिअरिंग, इन्फॉर्मेशनल हिअरिंग, इन्स्पिरेशनल हिअरिंग, नरिशमेंट हिअरिंग. नरिश म्हणजे पोषण, नरिश म्हणजे पोषण, ज्याच्यामुळे पोषण प्राप्त होतो. पण त्याच्या वरचं आहे, आणि वरचं कोणतं आहे? सर्वात ट्रान्सफॉर्मेशनल हिअरिंग. कोणाचे शब्द आहेत? प्रभुपादांचे. प्रभुपादांच्या शब्दांना ऐकल्याबरोबर हिप्पी काय झाले? हॅप्पी झाले. तुम्ही प्रयोग करून बघू शकता.
काय करायचं म्हणजे तुम्ही 7 दिवस एक प्रयोग करा. कोणता प्रयोग आहे? म्हणजे सकाळ ते संध्याकाळ एकच काम करायचं. प्रभुपादांच्या शब्दांना खूप ऐका तुम्ही. प्रभुपादांचे भजन, प्रभुपादांचे कीर्तन, प्रभुपादांचे प्रवचन ऐका आणि प्रभुपादांचे आवाज, प्रभुपादांचा मंत्र मंत्र चालू द्या घरी. कंटिन्युअस तुम्ही तो प्रभुपादांना जर ऐकलं तर काय होणार? एक अनुभव अनेक भक्तांनी सांगितला. भोरीजन प्रभू सांगत होते, सच्चिदानंद स्वामी महाराज सांगितलं, की तुम्ही प्रभुपादांचे शब्द खूप ऐकणार. आजकाल काय होतंय? आजकाल खूप नवीन-नवीन प्रवक्ता आले. कोण आहे अमरेंद्र प्रभू आहे, अमोघ लीला प्रभू आहेत, सुंदर गोपाल प्रभू हे आहेत, मोहन रूप प्रभू आहे, अनिल प्रभू आहे, सच्चिदानंद सर्व चांगले प्रवक्ता आहेत. पण प्रभुपादांसारखं कोणी नाहीये. तर काय झालं हळू आता इस्कॉनमध्ये काय झालं? म्हणजे प्रभुपादांना ऐकणं कमी झालेलं आहे. खूप काही आजकाल कीर्तन आले. म्हणजे ऐंद्र प्रभूंचं कीर्तन होतं, तर मग आता अमल हरिनाम आलं, तर कीर्तन प्रेमी आलं, तर हे माताजी, तर ते प्रभू अच्युत गोपी, तर सर्वांचे चांगले कीर्तन आहे. पण सर्वांचे कीर्तन ऐकता आपण प्रभुपादांचे भजन ऐकणं बंद करून टाकलं. प्रश्न जर विचारला गेला प्रामाणिकपणे, किती जण दररोज उठल्याबरोबर प्रभुपादांचे शब्द ऐकतात? प्रभुपादांचे शब्द आध्यात्मिक जगामधनं प्रगट झालेल्या भगवंतांचे पार्षदचे शब्द आहेत. साधारण नाहीये. चिंतामणी प्रगर सद्मसुकल्प वृक्ष. ब्रह्मसंहिता ऐकली प्रभुपादांची सकाळी ऐकल्या तर. आणि वेगवेगळे प्रभुपादांची कुंती महाराजांची प्रार्थना नमस्ते पुरुषम त्वाद्यम. प्रभुपादांचे शब्द तुमच्या कानात जर पडले तर पहिला परिणाम होणार, तुरंत तुम्हाला प्रयत्न नाही करावा लागणार नाम जपमध्ये एकाग्र होण्यासाठी. प्रभुपादांच्या शब्दांची काय शक्ती आहे? म्हणजे प्रभुपादांच्या शब्दांना ऐकलं तर तुरंत आमचं जप चांगलं होऊन जाणार. मन हरिनामामध्ये स्थिर होऊन जातो. मन एकदम सत्वगुणमध्ये येऊन जातो. प्रभुपादांच्या शब्दांची एक शक्ती आहे. आणखी एक ट्रान्सफॉर्मेशन हिअरिंगचे मी 2-3 उदाहरण सांगेन. एक आहे प्रभुपादांचं. दुसरं आणखी पण इतर काही भक्त ज्यांना अनुभव साक्षात्कार झालाय आणि